आपलं बाळ जेव्हा 6 महिन्याचं पूर्ण होतं तेव्हा त्याला आपण वरचं खायला चालू करतो आणि आईपुढे तेव्हा मोठा प्रश्न असतो की बाळाला रोज रोज काय बनवून खाऊ घालायचं, त्यातले त्यात बाळाने ते आवडीने खाल्लं सुद्धा पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि हा आहे माझा मुलगा दक्ष. तर आज मी त्याला दुधी भोपळ्याची प्युरी बनवणार आहे. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आता भोपळा बाळासाठी किती पौष्टिक असतो हे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर इथे मी थोडासा भोपळा घेतलाय, तो बारीक कट करून घेतलाय. 2 चमचे तांदूळ घेतलेत आणि 1.5 चमचा मुगाची डाळ घेतली आहे. हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं आणि कुकरमध्ये ॲड केलं. त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी ॲड करायचंय आणि थोडीशी हळद ॲड केली आहे. मस्त कुकरला इथे 2 शिट्ट्या करून घेतल्या. आता आपण तसं पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकतो, पण कुकरमध्ये ना एकदम छान शिजतं आणि पटकनही होऊन जातं. नंतर ते स्मॅश करून घेतलं. तुम्ही हवं तर मिक्सरला ग्राइंड करू शकता, पण मस्त शिजतं 2 शिट्ट्यामध्ये. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप आणि तुपामध्ये जिरे घातले आणि जे आपण प्युरी बनवली होती भोपळ्याची तर ती त्यामध्ये ॲड केली आणि त्यानंतर ना पाणी ॲड केलं. आता तुमच्या बाळाला कशा कन्सिस्टन्सीमध्ये आवडते, पातळ घट्ट, त्यानुसार तुम्ही बनवू शकता, पण जरासं घट्टच बनवायचं जेणेकरून बाळाचं पोट पण भरतं. आता मी इथे फोडणीला जिरे ॲड केले होते, तुम्ही जिरा पावडर सुद्धा ॲड करू शकता. 2 मिनिटं मस्त उकळून घ्यायचं आणि झालं तयार. माझ्या दक्षूला हे प्युरी खूप आवडली होती. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा. अशाच रेसिपीसाठी मला फॉलो करा.